आई आज काय स्पेशल? उन्हाळा सुरू झालाय ना, तुझ्या बाबांना आवडते तसं चटपटीत कैरीचं लोणचं करूया. हा चालेल. झटपट कैरीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे 15 ते 20 मिरच्या आणि 3 कैऱ्या अशा घेतल्या होत्या. तर त्या आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता एका सुक्या फडक्याने आपण त्या पुसून घेऊया. व्यवस्थित पुसले गेले की लोणचं खराब होत नाही. तर आपण मिरचीचे देठ काढून घेऊया आणि त्याचबरोबर कैरीसुद्धा बारीक चिरून घेऊया. तुम्हाला इकडे जर कैरीचे मोठे तुकडे ठेवायचे असतील तर ठेवू शकता, पण असे बारीक जर तुम्ही केलेत ना तर त्यांनी चव आणखीन छान लागते आणि ह्यामुळे मसाले देखील छान असे मुरले जातात. शक्यतो तुम्ही एवढीच बारीक कैरी कापून घ्या. आता दुसरीकडे आपण मिरचीसुद्धा कापून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मिरची कापून घ्यायची आहे. तर एका कढईमध्ये आपण कापलेली कैरी आणि कापलेल्या मिरच्या घालूया आणि त्यासाठी मसाला देखील तयार करूया. तर 1 चमचा जिरं, 3 चमचे बडीशोप, 2 चमचे राई आणि पाव चमचा मेथी घालूया. जोपर्यंत याचा रंग बदलत नाही व सुगंध पसरत नाही तोपर्यंत ह्याला परतवून घेऊया. एकीकडे आपण कढईमध्ये राईचं तेलसुद्धा गरम करायला घेऊया. तुम्हाला ह्याऐवजी दुसरा तेल वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल. इकडे आपले मसालेसुद्धा भाजून झालेले आहेत. आता ते वाटून घेऊया. आता आपण मिरची आणि कैरीमध्ये 1 चमचा हळद, 3 चमचे चवीपुरतं मीठ आणि 3 चमचे तयार केलेला मसाला घालूया. मगाशी आपण तेल गरम केलं होतं ते थंड होईपर्यंत वाट बघूया. त्यामध्ये पाव चमचा मेथी, अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा हिंग घालूया. त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालूया आणि एकजीव करून घेऊया. आता हेच तेल आपण कैरी आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये घालूया आणि पळीच्या मदतीने हे एकजीव करून घेऊया. सर्व साहित्य वरखाली करून घेऊया जेणेकरून सर्व मसाले कैरीला आणि मिरचीला छानपैकी लागतील. इकडे आपले सर्व मसाले देखील मस्त मिक्स करून झालेले आहेत. आता कोळशावर हिंग घाला आणि राईचं तेल घाला आणि बरणीला हिंग आणि कोळशाची वाफ द्या जेणेकरून बरणीला मस्त हिंगाचा वास येईल आणि लोणचं देखील आपलं लवकर खराब होणार नाही. तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी धुरी या बरणीला दिलेली आहे. आता आपण यामध्ये तयार केलेलं लोणच्याचं मिश्रण घालूया. ही लोणच्याची बरणी तुम्ही 3 ते 4 दिवस उन्हामध्ये ठेवा आणि जर उन्हामध्ये तुम्हाला जर नसेल ठेवायची तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. हे लोणचं असंच एवढं भारी लागते तर मोरल्यावर तर एक नंबरच लागणार. हे लोणचं बनवल्यापासून मी 2 चपात्या जास्तीच्याच खाते. नुसतं वरण भात आणि हे लोणचं जरी असेल ना तरीसुद्धा जेवण जास्तीचं जातं. तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.